इयत्ता 6वी विज्ञान चॅप्टर 10 बल व बलाचे प्रकार. आपल्या दिशेने येणारा फुटबॉल गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी आपण त्याला गोलाच्या दिशेने पायाने ढकलतो म्हणजे बल लावतो. दैनंदिन जीवनात आपण उचलणे, ओढणे, सायकल चालवणे व वेळ प्रसंगी ती थांबवणे, ओझे ढकलणे, पिळणे, वाकवणे, गाडी चालवणे अशा अनेक क्रिया करतो. त्या करण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असते. वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल म्हणतात. कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही. वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो. वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. बलाचे प्रकार. स्नायुबल. चित्र 10.1 मध्ये होणाऱ्या सर्व क्रियांमध्ये शरीरातील हाडे व स्नायूंच्या सहाय्याने हालचाली घडून येतात. शेजारील चित्रामध्ये वजन उचलणारी व्यक्ती स्नायुबलाचा वापर करून वजन उचलते. स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायुबळ म्हणतात. यांत्रिक बल. अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो. काही यंत्रे चालवण्यासाठी स्नायुबलाचा वापर होतो. काही यंत्रे ही विजेची अथवा इंधनाचा वापर करून चालवली जातात. अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्रे म्हणतात, कारण या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते. उदाहरणार्थ शिलाई मशीन, विद्युत पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर इत्यादी. यंत्राचा वापर करून आपण अनेक कामे करतो, त्यांची यादी करा. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. गुरुत्वीय बल. एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते. असे का होते? झाडावरून फळे जमिनीवर का पडतात? पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात. असे होऊन गेले. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते. मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते. खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बळामुळेच सतत वाढ होत जाते. ज्यास लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे म्हणजेच त्याचे वजन कमी आहे. मोठ्या पोत्यावरील गुरुत्वीय बल जास्त आहे म्हणजेच त्याचे वजन जास्त आहे. जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते. माहीत आहे का तुम्हाला? वस्तूचे वजन करण्यासाठी वस्तू ताणकाट्याच्या हुकाला टांगतात. टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते. त्याचवेळी स्प्रिंगच्या ताणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते. ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते. या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते, म्हणजेच वस्तूचे वजन समजते. वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. चुंबकीय बल. टेबलावर एक चुंबक ठेवा. एक मोठा लोखंडी खिळा चुंबकाजवळ न्या. तो चुंबकाला चिकटतो. आता चुंबक हवेत खिळ्यापासून दूर उभा धरा. काय होईल? चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. घर्षण बल. कॅरमच्या सोंगटीला हळूच टिचकी मारली असता ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते, परंतु काही अंतरावर जाऊन थांबते. सपाट जमिनीवरून घरंगळणारा चेंडू थोड्या अंतरावर जाऊन थांबतो. असे का होते? दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यांमध्ये घर्षण बल कार्य करू लागते. ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल थांबते. ब्रेक कसा लागतो? कोणत्या भागांमध्ये घर्षण निर्माण होते? गुळगुळीत कागदाचे तसेच सँडपेपरचे दोन तुकडे घेऊन एकमेकांवर घासून पहा. काय लक्षात येईल? गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकांवर सहज घासता येतात कारण त्यामध्ये घर्षण बल कमी असते, तर खडबडीत पृष्ठभाग एकमेकांवर सहज घासता येत नाहीत कारण त्यांमधील घर्षण बल जास्त असते. जमिनीवरून चालताना घर्षण बलामुळेच पुढे जाणे शक्य होते. घर्षण नसेल तर आपण पाय घसरून पडतो. उदाहरणार्थ तेलकट किंवा ओल्या फरशीवरून चालताना घसरण्याची शक्यता जास्त असते. चिखलात अडकलेल्या मोटारीला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी का टाकली जाते?
लाकडी फळी टाकल्याने चाक व फळीमध्ये घर्षण बळ निर्माण होते आणि चिखलातून मोटर काढता येते. थोडक्यात गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक करता येते. स्थितिक विद्युत बल. कागदाचे बारीक कपटे टेबलावर पसरा. थर्मोकॉलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशीम कापडावर घासून या कपड्यांजवळ आणा. प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर घासून ती कृती पुन्हा करा. मोराचे पीस वहीच्या 2 कागदात घासून ते बोटांजवळ आणून बघा, काय आढळून येईल? वरील कृतीत कागदाचे कपटे, दोरा, मोराचे पिसे हे हलताना दिसतात. असे का होते? घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाईट यांसारख्या पदार्थांवर विद्युतभार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल म्हणतात. एकत्रित बले. एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होते. रोलर कोस्टर किंवा समुद्रकिनाऱ्यावर सेलबोटच्या कसरती तुम्ही पाहिल्या असतील. त्यांमध्ये विविध प्रकारची बले एकत्र आलेली असतात. त्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी इंटरनेटवर गुगल सर्चमध्ये ट्रिक सायन्स असे टाईप करा आणि माहिती मिळवा. आपण काय शिकलो? दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी बलाची आवश्यकता असते. वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी तसेच वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. बलाचे स्नायुबल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल असे विविध प्रकार आहेत.